आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज, अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी। भटक्या विमुक्त जमातीचे 530 कुटुंब गेल्या 25 वर्षापासून रहिवासी असून त्यांना नगरपालिकेमार्फत नागरिक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने दिनांक 25 जून 2025 रोजी अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी राऊत यांची भेट घेऊन सदर परिसरातील समस्यांसंदर्भात चर्चा करत निवेदन देण्यात आले। सदर परिसर हा पावसाळ्यामुळे चिखलमय झाले असल्याने पायवाटा, ग्रीट किंवा खडी टाकून समस्यांचे निवारण न झाल्यास काही दिवसात परत पुन्हा नगरपालिका अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढून आंदोलन करू असा इशारा भीमराव इंगोले व सुंदरलाल डांगे यांनी दिला। अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी झोपडपट्टी परिसर असून या परिसरात भटके विमुक्त जमातीचे लोक राहतात। तसेच सध्या पावसाळा सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात सांडपाणी साचून चिखलमय झालेला आहे। या ठिकाणी वयोवृद्ध लोकांना व शाळेतील मुला-मुलींना या चिखलातून वाट काढून ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतो। या संदर्भात 2021 पासून ते आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार व मोर्चा काढून सुद्धा नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा देण्यात आली नसल्याने दिनांक 20 मे 2025 रोजी पावसाळा सुरू होण्याअगोदर पायवाटा, गटार, लाईट, पाणी असे विविध समस्या संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेवर पारंपरिक वेशभूषेत धडक मोर्चा काढण्यात आला होता। या दरम्यान नगर परिषद उपमुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी निवेदनावर प्रत्युत्तर देत 7 दिवसात तुमच्या समस्या मार्गी लावू असे आश्वासनही दिले होते, परंतु अद्यापपर्यंत नगरपालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची दखल न घेता दुर्लक्ष करत समस्या सोडवल्या नाहीत। म्हणून भीमराव इंगोले व सुंदर डांगे यांनी दिनांक 25 जून 2025 रोजी अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राऊत यांची परत पुन्हा भेट घेऊन चर्चा करण्यात आली। संपूर्ण परिसर चिखलमय झालेला असून या ठिकाणी तात्पुरता ग्रीट किंवा खडी टाकून देण्यात यावी, अन्यथा काही दिवसात परत पुन्हा अंबरनाथ नगरपालिका अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नाथपंथी डवरी गोसावी, भटके विमुक्त सेवा संस्था अध्यक्ष भीमराव इंगोले व भटके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष सुंदर डांगे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। यावेळी परशुराम कुराडे, सुरेश जाधव, बाबू डुकरे, राजेश तांबे, सुनील शिंदे, राजेश शिंदे, राजू तांबे, गीता परमार, गुंडूराव कांबळे, धनू राठोड, राजू राठोड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते।